ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, वेळ आल्यावर आम्ही जगाला पिक्चर दाखवणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा। तर पाक उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग सुरू होते असं म्हणत IMF फंडावरूनही जहरी प्रहार। पाक पत्रकारांना दाखवली ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विध्वंसाची आपबेती। मुरिदकेमधील दहशतवादी तळ बेचिराख, लष्कर-ए-तय्यबाचं प्रशिक्षक केंद्रही नष्ट। संरक्षण बजेटमध्ये केंद्र सरकार आणखी वाढ करण्याची शक्यता, संरक्षण मंत्रालयाचा सरकारला अतिरिक्त 50,000 कोटींचा प्रस्ताव। हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव मंजुरीची शक्यता। पाकिस्तानचा पाठिंबा भोवणार, तुर्की आणि उझबेकिस्तानकडनं गहू आणि तांदूळ घेणं बंद, दोन्ही देशांशी व्यापार बंद करण्याचा कॅट संघटनेचा निर्णय। गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी मोदी शहांना वाचवलं, अन्यथा मोदी शहा तुरुंगात असते, नरकातला स्वर्ग पुस्तकातनं संजय राऊतांचा गौप्यस्फोट। तर बालवाङ्मय वाचत नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा, राऊतांना उपरोधिक टोला। राजकारणात पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जाते, सेना मनसे युतीवरती राऊतांचं सूचक विधान, तर युतीबाबत विचार करू नका, निवडणुकीच्या कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढणार असल्याचंही विधान। वसई विरारमध्ये ईडी ऍक्टिव्ह, 13 ठिकाणी छापेमारी, नगररचना उपसंचालकाच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड, 8 कोटी 60 लाखांची रोकड तर 23 कोटींचे हिरे जडित दागिने जप्त। लबाडांनो पाणी द्या, आंदोलनाअंतर्गत आज ठाकरेंच्या शिवसेनेचा संभाजीनगरमध्ये हल्लाबोल महामोर्चा, आदित्य ठाकरे करणार मोर्चाचं नेतृत्व। कुत्री भुंकत असल्यानं थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती चढली गाय, खाली उतरता येईना, पुणेकरांनी बोलावली क्रेन, क्रेनच्या सहाय्यानं गोमातेचं रेस्क्यू। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व सरींनी झोडपलं, जेजुरी गडावरती कोसळधारा, बुलढाण्यामध्ये मंडप उडाल्यानं तारांबळ, तर बेळगावमध्येही तुफान पाऊस।